नमस्कार, योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण ढाब्यासारखी मस्त असं चमचमीत आणि चवदार बैगन फ्राय बघणार आहोत। बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया। अर्धा किलो वांगी घेतलेले आहेत। तर असे मधोमध 4 भाग करायचे आहेत आपल्याला। त्याचे काटे आणि छोटे छोटे देठ काढून घेतलेले आहेत। तर कापून घेऊया। तर अशा प्रकारे आतपर्यंत कापायचं आहे, जेणेकरून आपल्या वांगी जर किडके असले तर काढायला बरं पडेल। तर 4 कांदे कापून घेतलेले आहेत उभे, 2 मोठे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे, 1 लसणाचा गड्डा, कोथिंबीर आणि कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत। तर आता आपण कांदा आणि खोबरं भाजून घेऊया। तर तवा गरम झालेला आहे, त्यावर टाकून घेऊ। कांदा थोडासा भाजत आला की लगेच खोबरं पण टाकून घेऊया आपण। तर जास्त काळं पण करायचं नाही आपल्याला। तर थोडंसं तेल टाकून घेऊया आणि मस्त असं भाजून घेऊया आपण। तर आपला कांदा थोडासा भाजून होत आला की त्यामध्येच आपल्याला लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत। फिरवून घेऊया। थोडंसं फिरवून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो चिरलेला टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो पण आपण भाजून घेऊया। तर आता हे सर्व मिक्स करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर थोडंसं तेल टाकलेलं आहे वरती। तर हे सर्व छान भाजून घेऊया। टोमॅटो, हे लसणाच्या पाकळ्या टोमॅटो तर आपलं भाजून होत आलेलं आहे। तर हे सर्व आपल्याला भाजून झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि जाडसर वाटायचं आहे, एकदम बारीक पेस्ट करायची नाही। तर यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही वाटताना। तर आपलं सर्व भाजून होत आलेलं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपण जाडसर वाटून घ्यायचं आहे। कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल ओतून घेऊया। तर आपल्याला वांगी फ्राय करून घ्यायची आहेत अगोदर। तर अजून थोडंसं तेल ओतून घेऊया आपण, जेणेकरून आपलं वांगी तळेल इतकं। तर वांगी आपण चिरून धुवून स्वच्छ घेतलेले आहेत। तर एक एक करून तेलात सोडून देऊया। तर अशा प्रकारे तेलात सोडलेले आहेत आपले वांगी। तर वांगी तेलात सोडताना सावकाशपणे सोडा, जेणेकरून आपल्या अंगावर तेल उडू शकतं। तर हे धुवून घेतलेले वांगी असल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी राहते, त्यामुळे आपण सावकाशपणे काळजीपूर्वक वांगी तेलात सोडून दिलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता आपल्या वांग्याचा कलर पण बदलत आलेला आहे। तर अशा प्रकारे आपले वांगी तळून होत आलेले आहेत। तर ही वांगी आतमध्ये पण शिजून जातात, एकदम तेलामध्येच आपले वांगे मस्त शिजतात। तर आपले फ्राय झालेले आहेत सर्व वांगी। तर काढून घेऊया आपण। बाकीचे पण वांगी आपण तळून घेणार आहोत। तर अशा प्रकारे बाकीचे पण वांगी टाकून घेतलेले आहेत, मस्त फ्राय करून घेऊया। अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे। तर आपली वांगी मस्त छान फ्राय झालेली आहेत, काढून घेऊया। कढईमध्ये तेल भरपूर आहे, त्यामध्ये तेल पण काढून घेऊया आपण। फोडणीला लागेल इतकंच तेल ठेवून देणार आहोत कढईमध्ये। तर एक अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत, अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ,
मोहरी टाकलं की आपल्याला त्यामध्ये लसूण ठेचलेला टाकायचा आहे, कढीपत्त्याचे पानं टाकायचे आहेत आणि आपण वाटून घेतलेला मसाला टाकायचा आहे. तर हे जाडसर वाटलेलं आहे, जास्त पेस्ट केलेलं नाही. तर सर्व मसाला आपण टाकून घेतलेला आहे. तर आपला मसाला फिरवून घेऊया. तर हा मसाल्याच्या डब्यातला छोटासा चमचा आहे, त्याच चमच्याने आपल्याला 1 चमचाभर गरम मसाला टाकायचा आहे. हळद टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट मिठाचा वापर करू शकता. तर आपला मीठ मसाला टाकून झालेला आहे. तर आता आपण तिखट टाकून घेऊया, सर्व मिक्स करून घेऊ. तर यामध्ये अर्धा फुलपात्रावर पाणी ओतायचं आहे आपल्याला. थंडच पाणी घेतलेलं आहे मी. तर हा मसाला थोडंसं पाण्यामध्ये आपण शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे फिरवून घेत आहे मी. तर आपलं काळा मसाला टाकून झालेला आहे. तर अर्धा चमचा इथे लाल तिखट टाकलेला आहे मी. तर सर्व मिक्स करून घेऊया. तर मिक्स करून घेतलेला आहे. तर यामध्ये आपण पाणी ओतून घेऊया. तुम्हाला लागेल तेवढी तुम्ही ग्रेव्ही बनवू शकता. तर मी इथे 1 ग्लासभर पाणी ओतून घेतलेलं आहे. याची छान उकळी काढून घेऊया. 5 ते 6 मिनिट झाकण लावून घेऊ. तर तुम्ही बघू शकता इथं तर मसाला आपला छान शिजत आलेला आहे. तर आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता इथं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. तर त्यामध्येच आपण आता फ्राय केलेले वांगी टाकून घेऊया. तर अशा प्रकारे मी वांगी टाकून घेत आहे. वांगी टाकून झालेले आहेत. फिरवून घेऊया सर्व. तेलामध्येच आपलं वांगी फ्राय झालेले आहेत, शिजलेले आहेत. त्यामुळे इथे काय आपल्याला जास्त वेळ लागत नाही वांगी शिजवून घ्यायला. फिरवून घेऊया. तर अजून थोडंसं तुम्हाला पाणी ॲड करायचं असेल तर करा, मी इथं करणार आहे. तर आपल्याला जितकी ग्रेव्ही लागेल तुम्ही तितकं पाणी घालू शकता. जास्त पातळ करायचं नाही, आपल्याला दाटसरच करायचं आहे. तर पाणी पण टाकून झालेलं आहे. तर थोडंसं 5 मिनिटभर आपण इथे झाकण लावून ठेवूया. तर आपण झाकण लावलेलं आहे. तर 5 मिनिटानंतर बघू. तर इथे आपले 5 मिनिट झालेले आहेत आणि मस्त असं छान आपल्या वांग्याला उकळी पण आलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे उकळी आलेली आहे आणि इथेच आपली वांगी मस्त शिजलेली आहेत आणि तेल पण सुटलेलं आहे मस्तपैकी. यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट वगैरे काही घातलेले नाही, फक्त टोमॅटो, खोबरं, बैगन फ्राय बनवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता इथं मस्त आपलं वांगं पण शिजलेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करूया, काढून घेऊया. मस्त कट पण आलेला आहे, तेल पण सुटलेलं आहे. तर थोडंसं फिरवून घेऊया आपण. फिरवून झाले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं एकदम मस्त असं चमचमीत आपलं बैगन फ्राय तयार झालेलं आहे, कमी साहित्यामध्ये. काढून घेऊया. तर कलर पण मस्त आलेला आहे आपल्या बैगन फ्रायला. एकदम पातळ पण केलेलं नाही किंवा एकदम घट्ट पण केले नाही, असं ग्रेव्ही टाईप बनवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी आपली दाटसर ग्रेव्ही टाईप बैगन फ्राय तयार झालेली आहे, कमी साहित्यात. बनवून बघा. वरती थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं बैगन फ्राय बनवून बघा. धन्यवाद.